नागपूरमध्ये भाजपचा महापौर बसलेला आहे। नीता ठाकरे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे। महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे या विराजमान झालेल्या आहेत। तर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचाच महापौर बसलेला आहे। नागपूरमध्ये भाजपच्या नीता ठाकरे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। आज 8 शहरांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे। त्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये भाजपचा महापौर बनलेला आहे, तर नागपूरमध्ये सुद्धा भाजपचाच महापौर बसलेला आहे। नीता ठाकरे यांची महापौरपदी वर्णी लागलेली आहे। मोठं यश नागपूरमध्ये भाजपला मिळालेलं आहे आणि भाजपचाच महापौर हा तिथे विराजमान झालेला आहे। नीता ठाकरे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे। अमर काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, भाजपच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे यांची आता वर्णी लागलेली आहे। फक्त औपचारिकता खऱ्या अर्थाने बाकी होती, कारण की ज्या पद्धतीने स्पष्ट बहुमत भाजपाच्या हाती होतं, 102 नगरसेवक भाजपाचे निवडून आले होते, त्यामुळे नीता ठाकरे यांची निवड वर्णी लागणार हे जवळपास निश्चित होतं। फक्त औपचारिकता बाकी होती, कारण की काँग्रेसकडून सुद्धा उमेदवार देण्यात आला होता। अपेक्षेनुरूप 102 मतं जे होते ते नीता ठाकरे यांना मिळालेले आहे आणि त्याच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा मत त्यांना मिळालं। त्यामुळे 104 मतांचं महापौरपदी नीता ठाकरे यांची निवड झाली आहे। नागपूरच्या 6व्या महिला महापौर त्या राहणार आहे आणि उपमहापौरपदी सुद्धा भाजपचाच उमेदवार जे आहे लीला हातीबेड यांची निवड जवळपास निश्चित समजण्यात येते आणि त्याची प्रक्रिया आता सुरू आहे। अगदी थोड्याच वेळात याचा निर्णय सुद्धा, ही संपूर्ण प्रक्रिया होऊन त्यांच्या नावाची सुद्धा घोषणा होईल। जे अपेक्षित होतं तोच निर्णय संपूर्ण या प्रक्रियेमध्ये झालेले आहे, म्हणजे निवडणुकीत झाल्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 36 मतं जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाल्या। त्याच्यात ते काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसचे आणि उद्धव ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक यांची मतं मिळाली, तर 11 मतं जे आहे ते तटस्थ राहिले। त्याच्यामध्ये MIM आणि MIM, मुस्लिम लीग आणि बसप हे मात्र तटस्थ राहिले संपूर्ण निवडणुकीत। अगदी धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।